मणेराजुरी उपळावीत चोरट्यांचा धुमाकूळ, चोरलेली दुचाकी टाकून चोरटे पसार. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी आणि उपळावी येथील मंगळवारीच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मणेराजुरी येथे घरफोडी करून गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला महिलेने धाडसाने प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दुसऱ्या घटनेत उपळावी येथे घरातून मोबाईल लंपास केल्यानंतर चोरलेली दुचाकी चालू न झाल्याने चोरट्यांनी ती वाटेतच सोडून पलायन केलं. मणेराजुरी येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी एका घरात मागील दारातून प्रवेश केला. घरातील लोक झोपलेले असताना चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी संबंधित महिलेला जाग आली. तिने प्रसंगवधान राखत दागिने दोन्ही हाताने घट्ट पकडून ठेवले आणि आरडाओरडा सुरू केला. यामुळे घाबरलेल्या चोरट्याने हाताला लागेल तेवढा दागिन्याचा तुकडा खेचला आणि पळ काढला. महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे मौल्यवान दागिना पूर्णपणे चोरीला जाण्यापासून वाचला. उपळावी येथे चोरट्यांनी एका घरात घुसून मोबाईल चोरला. घरात चोर आल्याची चाहूल लागताच कुटुंबियांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी घरातून पळ काढला. पळून जाताना चोरट्यांनी दारात उभी असलेली दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना दुचाकी सुरू करता आली नाही. अखेर त्यांनी दुचाकी उपळावी ते कवठे एकंद रस्त्यावरच टाकून पोबारा केला. बुधवारी सकाळी गावातील काही तरुण नेहमीप्रमाणे फिरायला मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली दुचाकी दिसून आली. चौकशी अंती ती रात्री चोरीला गेलेली दुचाकी असल्याचं स्पष्ट झालं. या घटनांमुळे दोन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मणेराजुरी.